सध्या आता ढगफुटी सदृश्य पाऊस किंवा अतिवृष्टी एकदम आहे. याची नेमकं हे ढगफुटी सदृश्य पाऊस काय आहे आणि याची कारण काय असू शकतात? ढगफुटीमध्ये काय होतं नेमकं, की जो पाऊस पडतो तो कमी कालावधीमध्ये पडतो. साधारणतः एका तासामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि तो एका ठिकाणी पडतो. असं नाही की सर्वत्र पडतो. आपल्याला हे अनुभव आलेला आहे मागच्या 2-3 दिवसात म्हणा किंवा मागच्या महिन्यामध्ये सुद्धा ऑगस्टमध्ये 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्टमध्ये, 27 ते 29 ऑगस्ट आणि आत्ताच्या 2-3 दिवसामध्ये. अशाच प्रकारचा अनुभव आपल्याला बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. कमी कालावधीमध्ये आपल्याला जवळपास 1 तासाच्या मध्ये किंवा 1 तासाच्या कालावधीमध्ये मोठे प्रमाणात पावसाचे आपल्याला काही काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. तर त्याला जे कारणीभूत होतं, मी मगाशी सांगितलं की आपल्याला जे सर्व सिस्टीम जे होत्या त्या व्हायबल होत्या, की मोठ्या प्रमाणावर बाष्प आणि क्लाउड एका ठिकाणी जमा झालं होतं आणि जे क्लाउड जमा झाल्यामुळं ज्या ठिकाणी, कारण तो जिल्ह्यामध्ये कुठेही पडतो, त्याचं असं स्वरूप नाही की तो सर्वत्र पडणार आहे. एखादे ठिकाण असते तशाच प्रकारची आयसोलेटेड लोकेशनला, म्हणजे आपण म्हणतो काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जो पाऊस पडणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार, तर तसे इव्हेंट्स यावर्षी झालेले आहेत. हे पूर्वी आपल्याला अनुभवाला कमी मिळायचे, परंतु यावर्षी जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये काही काही तालुक्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात इव्हेंट दिसून आलेले आहेत आणि त्याच्यामुळं निश्चित या अशा प्रकारच्या इव्हेंटपासून आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आपल्याला भारतीय हवामान विभागाकडून मेसेज मिळते 3 ते 4 तासाचे, किंवा कुठं काय होणार आहे, आपण तो मेसेजेस तसे अलर्ट मेसेज देत असतो. परंतु हे इव्हेंटची व्याप्ती वाढल्यामुळं थोडं अजून काळजी वाटली की बाबा आपल्याला पिकाला कसं नुकसान करेल, कारण हे वापसा व्हायला पाहिजे तरच आपल्या शेतीमध्ये व्यवस्थितपणे काहीतरी राहील. तसा इव्हेंटबद्दल आपण माहिती देतोय, परंतु आपल्याला काही करायला पुरेसा 4 तासाचा वेळ आहे अगोदर आपल्याला कळते, परंतु पाणी इतकं झालं आहे की काही करण्यासारखी परिस्थिती पण नाही बऱ्याच ठिकाणी, कारण सॉईल एकदम सॅच्युरेटेड झालेली आहे आणि आता पाणी वरी यायला लागलेलं आहे. तर हे इव्हेंट्स आता येणाऱ्या कालावधीमध्ये बहुतेक तरी कमी व्हायला सुरुवात होईल, कारण काल जसं डिक्लेअर केलं आहे की परतीचा पाऊस सुरू झाला राजस्थानमधून, तर निश्चितपणाने थोडं पावसाचं प्रमाण कमी व्हायला काही हरकत नाही इथून पुढे. थँक्यू. ठीक आहे.